संख्यांचा खेळ स्वाध्याय 3.1 चा प्रश्न दुसरा पाहणार आहोत। मागच्या भागात आपण प्रश्न पहिला पाहिला होता, त्यात आपण प्रश्न पहिल्यामध्ये दिलेल्या संख्येचे अवयव शोधायला शिकलो। प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला दिलेल्या संख्येचे प्रथम 5 अवयवी लिहायचे आहेत। या ठिकाणी आपल्याला काय शोधायचं आहे? अवयवी। प्रश्न पहिल्यामध्ये आपण अवयव शोधले, प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला अवयवी शोधायचे आहेत। तर सर्वप्रथम आपण अवयवीविषयी थोडक्यात माहिती मिळवून घेऊ या। अवयवी म्हणजे काय? दिलेल्या संख्येच्या पाढ्यात येणाऱ्या संख्या म्हणजे त्या संख्येचे अवयवी। अवयव म्हणजे काय की अवयव म्हणजे दिलेली जी संख्या आहे ती कोणत्या संख्येच्या पाढ्यात येते, ज्या संख्येच्या पाढ्यात ती येत असेल ते अवयव। अवयवी म्हणजे काय? दिलेल्या संख्येच्या पाढ्यात येणाऱ्या संख्या। आपल्याला 5 दिलेली तर 5च्या पाढ्यात येणाऱ्या ज्या संख्या आहेत, 5च्या पाढ्यात ज्या संख्या येतील, 5च्या पाढा म्हणजे कसा तयार होतो? आपण 5 ऍड करत जाऊ तर 5चा पाढा तयार होईल। तर 5च्या पाढ्यात येणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या दिलेल्या संख्येचे अवयवी। आता 5च्या पाढ्यात आपण म्हणू की 5 5 10 50, मग 50 पर्यंतच त्याचे अवयवी आहे का? नाही। तर 5चा पाढा म्हणजे 50च्या पुढे पण आपण 5 ऍड करून ज्या ज्या संख्या येतील ते सर्व त्याचे अवयवी आहेत। 6चे अवयवी शोधायचे असेल तर 6 ऍड करत जायचे। 6 10 60 पर्यंत पाढा पूर्ण होतो, पण त्यानंतर पण आपण 6 दिलेल्या संख्येत 6 ऍड करत गेलो तो 6 ऍड करत करत ज्या ज्या संख्या आपल्याला मिळतील ते सर्व 6चे अवयवी राहतील। तर अशा प्रकारे दिलेल्या संख्येचे अवयवी म्हणजे काय? त्या संख्येच्या पाढ्यात येणाऱ्या संख्या। पण फक्त पाढा पूर्ण झाल्यावर त्याचे अवयवी संपत नाही, पण त्यानंतर पण आपण दिलेल्या संख्येत ती संख्या ऍड करून अवयवी शोधू शकतो। म्हणजे कुठल्याही संख्येचे अवयवी हे अनंत असतात, ते आपण मोजू शकत नाही। अवयव हे मर्यादित असतात, परंतु अवयवी हे वाढतच राहतात आणि ते अनंत असतात, ते आपण मोजू शकत नाही। बरोबर? तर या ठिकाणी आपल्याला दिलेल्या संख्येचे अवयवी शोधायचे आहेत। तर अवयवी म्हणजे दिलेल्या संख्येचा पाढा। आपल्याला अवयवी किती शोधायचे आहेत? 5 शोधायचे। म्हणजे दिलेल्या संख्येचे अवयवी 5 शोधायचे आहेत, म्हणजे दिलेल्या संख्येचा 5 पर्यंतचा पाढा। 5 पर्यंतचा पाढा घेतला असता ज्या ज्या संख्या आपल्याला मिळतील त्या संख्या दिलेल्या संख्येचे अवयवी म्हटले जातील। आता पहिलं 5 1 5, 5 दुणे 10, 5 3 15, 5 20 आणि 5 25। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला म्हणजेच 5चे अवयवी आपल्याला काय मिळाले? 5 10 15 20 आणि 25 हे जे आहेत हे 5चे अवयवी आहेत, 5च्या पाढ्यात येणाऱ्या संख्या। अशाच प्रकारे आपल्याला 8चे पण 5 अवयवी शोधायचे आहेत। त्याच प्रकारे 8चा पाढा 5 पर्यंत घ्यायचा। बरोबर? 8 1 8, 8 दुणे 16, 8 3 24, 8 4 32, 8 4 32, 8 पंचे 40। म्हणजे आपल्याला 8चे अवयवी मिळाले 8 बरोबर 8 16 24 32 आणि 40। अशा प्रकारे 5 पर्यंत पाढा घेऊन आपण या ठिकाणी 8चे अवयवी मिळविले आहेत। अशाच प्रकारे 9चे पण अवयवी मिळवायचे। 9 1 9, 9 दुणे 18, 9 3 27, 9 4 36 आणि 9 5 45। म्हणजे 9चे अवयवी आपल्याला या ठिकाणी मिळाले 9
18, 27, 36, 45 बरोबर. हे झाले नवाचे अवयवी. तर अशा प्रकारे आपण अवयवी मिळवायचे आहे. तिथे आपल्याला 5च विचारलेले होते म्हणून आपण या ठिकाणी 5च अवयवी मिळवले. तर अशा प्रकारे दिलेल्या संख्येचे अवयवी आपण शोधू शकतो. आता या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक संख्येचा लहान अवयवी हा ती संख्या स्वतःच असते. मोठा अवयवी आपण सांगू शकत नाही, परंतु दिलेल्या संख्येचा लहान अवयवी, कुठल्याही संख्येचा लहान अवयवी हा ती संख्या स्वतः असते. म्हणजे ती संख्या स्वतः ही त्या संख्येचा अवयवी असतेच. बरोबर. अशा प्रकारे कुठल्याही संख्येचे अवयवी तुम्ही शोधू शकता. नंतर प्रश्न तिसरा आपल्याला दिलेला आहे, उभा स्तंभ 1 ची उभा स्तंभ 2 शी तुलना करा. या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायच्या आहे. तुलना करा म्हणजे जोड्या या ठिकाणी लावायच्या आहेत. आता 1 मध्ये आपल्याला संख्या दिलेल्या आहेत आणि त्या संख्येच्या आधारे आपल्याला 2 या विभागाशी त्या संख्या जोडायच्या आहेत. दिलेल्या संख्येला कोणती जोडी मॅच होते ती आपल्याला शोधायची आहे. आता पहिला आपल्याला दिलेला आहे 35. आता 35 ला कोणती जोडी मॅच होते दुसऱ्या विभागामध्ये ते आपण पाहू. पहिला आहे 8 चा अवयवी. 35 8 चा अवयवी आहे का? अवयवी म्हणजे काय? 8च्या पाड्यात येणारी संख्या. 35 8च्या पाड्यात येतो का? नाही, म्हणजे हे मॅच होत नाही. बी ए 7 चा अवयवी. 35 7 चा अवयवी आहे का? अवयवी म्हणजे 7च्या पाड्यात येणारी संख्या. 35 7च्या पाड्यात येतो का? 7 5 35 बरोबर ना, येतो. म्हणजे 35 हा 7च्या अवयवी आहे. तर या ठिकाणी आपल्याला 35 ची जोडी मिळालेली आहे. बी 7 चा अवयवी. त्यानंतर 15 70 चा अवयवी नाही. आता अवयव हे नेहमी दिलेल्या संख्येपेक्षा लहान असतात आणि अवयवी हे त्या संख्येबरोबर किंवा त्या संख्येपेक्षा मोठे असतात. कुठल्याही संख्येचे अवयवी त्या संख्येबरोबर किंवा त्या संख्येपेक्षा मोठे असतात. म्हणजे कुठल्याही संख्येचा अवयवी हा त्या संख्येपेक्षा लहान कधीच नसतो. अवयव लहान असतो आणि अवयवी नेहमी मोठा असतो. बरोबर. म्हणजे 15 ते 70 चा अवयवी येणारच नाही. 16 पुढचा आहे 30 चा अवयव. 15 हा 30 चा अवयव आहे का? अवयव म्हणजे काय की 30 ही संख्या त्या पाड्यात येते का? 30 हा 15च्या पाड्यात येतो का? 30 हा 15च्या पाड्यात येत असेल म्हणजे 15 हा 30 चा अवयव होतो. बरोबर. तर 30 हा 15च्या पाड्यात येतो का? हो, येतो. 15 दुने 30 म्हणजे 15 हा 30 चा अवयव झाला. बरोबर. नंतर आहे 16. 16 ला कोणती संख्या मॅच होते? 8 चा अवयवी आहे का? 8 चा अवयवी म्हणजे दिलेल्या संख्येच्या पाड्यात येणारी संख्या. तर 16 8च्या पाड्यात येतो. हो, येतो. 8 दुने 16 बरोबर. म्हणजे 16 हा 8 चा अवयवी आहे. नंतर 20 70 चा अवयवी नाही. अवयवी नेहमी दिलेल्या संख्येपेक्षा मोठा असतो. 20 तर 70 पेक्षा लहान आहे म्हणजे तो राहणारच नाही. नंतर 20 50 चा अवयव. 20 50 चा अवयव आहे का? म्हणजे 50 20च्या पाड्यात येतो का? नाही येत. बरोबर. नंतर 20 चा अवयव आहे. कुठल्याही संख्येचा अवयव ती संख्या स्वतः असतेच. कुठल्याही संख्येचा अवयवी ती संख्या स्वतः असतेच. म्हणजे 20 हा 20 चा अवयव आहेच. म्हणून या ठिकाणी 20 ला आपण 20 ची मॅच करू शकतो. नंतर 25 आता दोनच उरलेले आहे. 70 चा अवयवी आणि 50 चा अवयव. तर 25 हा 70 चा अवयवी तर असूच शकत नाही, कारण 25 हा 70 पेक्षा लहान आहे आणि दिलेल्या संख्येचा अवयवी नेहमी त्या संख्येपेक्षा मोठा असतो. 25 तर लहान आहे म्हणजे ते शक्यच नाही. 50 चा अवयव म्हणजे 50 हा दिलेल्या संख्येच्या पाड्यात येतो का? 50 हा 25च्या पाड्यात येतो म्हणजे 25 हा 50 चा अवयव झाला. 25 दुने 50 म्हणजे 25 हा 50 चा अवयव आहे. बरोबर. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण अवयव आणि अवयवींविषयी माहिती मिळवली. तर या ठिकाणी मी अशा प्रकारे रेषा ओढून जोड्या मॅच केलेल्या आहेत, परंतु तुम्ही अशा प्रकारे रेषा ओढायच्या
नाही, तुम्ही दिलेले उत्तर समोरासमोर लिहायचं. ज्याप्रमाणे आता 35चं उत्तर आहे बी, 7चा अवयवी, तर 35 समोर 7चा अवयवी असं लिहायचं. उत्तर जे आहे ते समोरासमोर. 35चं उत्तर जे असेल ते 35च्या समोर, 15चं उत्तर असेल ते 15च्या समोर, 16चं उत्तर 16च्या समोर, 20चं उत्तर 20च्या समोर आणि 25चं उत्तर 25च्या समोर लिहायचं. अशा प्रकारे रेषा ओढायच्या नाही. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, कुठल्याही जोड्या लावताना अशा प्रकारे रेषा न ओढता उत्तर समोरासमोर लिहायचं. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण स्वाध्याय 3.1चा पहिला प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा पाहिला. प्रश्न चौथा तुम्हाला सोडवायचा आहे, ज्यात तुम्हाला 100 पर्यंतचे 9चे अवयव लिहायचे आहे. 9चे अवयव 100 पर्यंतचे म्हणजे 100 या संख्येपर्यंत 9चे कोणकोणते अवयवी येतात ते तुम्हाला लिहायचे आहे. बरोबर. म्हणजे 9चा पाढा तयार करायचा आणि 9च्या पाढ्यानंतर पण तुम्ही 9 ऍड करून पण 9चे अवयवी 100 पर्यंत शोधू शकता.